story is the oak tree. The oak tree always thought. ओक ट्रीला नेहमी असं वाटायचं. The oak tree always thought. आवाज येतोय ना माझा? That he was far stronger than the reeds. He was far stronger. Strong म्हणजे सशक्त, ताकदवान. ओक ट्रीला नेहमी असं वाटायचं की तो छोटी छोटी जी झुडपं असतात, झाडं असतात, गवताची पाती असतात, त्यांच्यापेक्षा खूपच बलवान आहे. He always thought. He said to himself. तो स्वतःशीच म्हणायचा. काय म्हणायचं बघा? He said to himself. He said to himself, I stand right in the storm. I stand up. I stand up right in the storm. Storm म्हणजे वादळ. मी वादळात देखील उभा राहू शकतो. I stand up right in the storm. I don't bend my head. I don't bend. मी वाकवत नाही. I don't bend my head. I don't bend my head in fear. In fear every time. Every time when the wind blows. When the wind blows, I don't bend my head in fear. मी भीतीने माझं डोकं खाली करत नाही, वाकवतही नाही. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा वारा येईल तेव्हा, म्हणजे वादळ आलं तरी सुद्धा मी काय करू शकतो? अगदी असा उभा राहू शकतो ताठपणे. मी अजिबात माझं डोकं वाकवत नाही, असं म्हणतो ते ओक ट्री. परंतु रीड्स काय म्हणतात बघा? दॅट व्हेरी नाईट. आता त्या दिवशीच रात्री काय झालं की मोठं वादळ आलं. दॅट व्हेरी नाईट blew a storm. That very night blew a storm. खूप मोठं वादळ आलं. The mighty oak tree. आता ते जे ताकदवर झाड होतं, the mighty oak tree was uprooted. The mighty oak tree was uprooted. ते जे झाड होतं ते मुळासकट उन्मळून पडलं. आणि मग त्याच वेळी ते झाड उन्मळून पडताना कोणी बघितलं? तर रीड्सनी बघितलं. रीड्स म्हणजे कुठली झाडे? तर छोटीशी झाडं असतात ती रीड्स, म्हणजे बोरूचं झाड थोडक्यात, जी वागतात. थँक गॉड. आता ही रीड्सची झाडं काय म्हणतात की थँक गॉड. अरे बापरे, बरं झालं. थँक गॉड आवर वे इज बेटर. आमचा मार्ग खूप चांगला आहे. आवर वे इज बेटर. आमचा मार्ग खूपच चांगला आहे. का? तर बघा, वी बेंड, कारण आम्ही वाकतो. वी बेंड बट वी डोंट ब्रेक. वी डोंट ब्रेक. तर ती बोरूची झाडं म्हणतात की अरे बापरे, थँक गॉड, आमचा मार्ग खूपच चांगला आहे. आम्ही काय करतो? वाकतो. वी बेंड. वी बेंड म्हणजे आम्ही वाकतो.
बट वी डोंट ब्रेक, पण आम्ही मोडत नाही. सेड द रीड्स, सेड द रीड्स. ओके, स्टोरी लक्षात आली आहे तुम्हाला? स्टोरी वाचायची आहे. एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा. वाचन वाढवायचं आहे. ओके, आता उद्या आपण काय करणार, आजचे नोट्स सगळे तुम्ही वाचायचे.